आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील एका अनोख्या आणि रहस्यमय प्रवासावर. हा आहे लोणार लेक ट्रेक. निसर्ग, इतिहास आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम. ट्रेकची सुरुवात होते गोमुख मंदिरापासून. चारी बाजूने दाट झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. लोणार सरोवराच्या परिसरातील हे जंगल अनेक वनस्पती आणि पक्ष्यांचे निवासस्थान आहे. येथे मोरही आहेत. जंगलातून पुढे जाताना हा सुंदर पूल आपले स्वागत करतो. आजूबाजूचा निसर्ग आणि झाडांच्या फांद्यातून येणारा सूर्यप्रकाश या प्रवासाला आणखी खास बनवतो. या ठिकाणी पोहोचल्यावर दिसतात प्राचीन मंदिरांचे अवशेष. काळाच्या ओघात काही भाग नष्ट झाले असले तरी त्यांची कलाकुसर आजही पाहणाऱ्याला थक्क करते. इतिहास प्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक खजिनाच आहे. ट्रेक जसा जसा पुढे सरकतो तसे तसे निसर्गाचे वेगवेगळे रंग अनुभवायला मिळतात. काही ठिकाणी दाट झाडी तर काही ठिकाणी खुलं आकाश. प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य आणि नवीन अनुभव तुमची वाट पाहत असतो. आमच्यासोबत असणारा गाईड आम्हाला सांगत होता की ह्या जंगलामध्ये बिबटेही आहेत. आमचं नशीब की आम्हाला बिबट्याचं दर्शन काही झालं नाही. येथील जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे मोर. आम्हाला मोरांचं दर्शन झालं नाही, पण अधूनमधून मोरांचे आवाज तर नक्की येत होते. अखेर आपण पोचलो आहोत लोणार सरोवराच्या किनाऱ्यावर. पाण्यात उभे असलेले हे वृक्ष आणि सभोवतालचं शांत वातावरण एक वेगळाच अनुभव देतात. लोणार सरोवर हे फक्त पर्यटन स्थळ नाही, तर पृथ्वीच्या इतिहासाची एक जिवंत साक्ष आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी प्रस्तावित आणि रामसर दर्जा प्राप्त असलेले हे सरोवर महाराष्ट्राचा अभिमान आहे. तुम्ही नक्की इथे एकदा भेट द्या.